हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा। सध्याच्या बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ सिरीजमध्ये क्रोशाच्या बेसिक स्टिचेस कशा करायच्या हे आपण पाहिले आहे, बरोबर। आज आपण बघणार आहोत सिंगल क्रोशे इनक्रीज, हाफ डबल क्रोशे इनक्रीज, डबल क्रोशे इनक्रीज आणि ट्रिपल किंवा ट्रिपल क्रोशे इनक्रीज कसे करायचे। नॉर्मली एका चेन मध्ये किंवा एका स्टिच मध्ये आपण एक स्टिच करतो, तर एका स्टिच मध्ये आपण दोन स्टिचेस कशा करायच्या त्याला इनक्रीज असे म्हटले जाते। चला तर सुरू करूया। इथे मी 100% ॲक्रेलिक यार्न घेतला आहे आणि 4 mm चा हुक घेतला आहे। इथे कुठलाही पॅटर्न फॉलो करत नाही आहोत, स्टिचेस लर्न करतोय, त्यामुळे तुम्ही 4 प्लाय 100% ॲक्रेलिक यार्न आणि लेबल वरचं रेकमेंडेड हुक घ्यायचं आहे, कारण इथे स्टिचेस करतो आहोत फक्त लर्न। इथे मी काही बेस हवाय म्हणून स्लिप नॉट करून काही चेन स्टिचेस 13-14 केल्यात आणि मग पहिला रो मी सिंगल क्रोशे केलेला आहे, बरोबर। डिटेल मध्ये आपण हे स्टिचेस कसे करायचे हे यापूर्वी बघितले आहे। जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ते नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। आता दुसरा रो सुरू करताना 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन, किती चेननी करायचं सुरुवात हे आपल्याला पुढची नेक्स्ट चेन कोणची करायची आहे, नेक्स्ट स्टिच कोणती करायची आहे त्यावर अवलंबून असणार आहे। सिंगल क्रोशे करायचा असेल तर चेन 1 करून आपला प्रोजेक्ट टर्न करायचा, हाफ डबल क्रोशे करायचा असेल तर चेन 2 करून आपला प्रोजेक्ट टर्न करायचा, डबल क्रोशे करायचा असेल तर चेन 3 करून प्रोजेक्ट टर्न करायचा आणि ट्रिपल किंवा ट्रिपल क्रोशे करायचा असेल तर 4 चेन करून आपला प्रोजेक्ट टर्न करायचा। आता मला सिंगल क्रोशे करायचे आहे, त्याच्यामुळे मी 1 चेन करून प्रोजेक्ट टर्न करणार आहे, ठीक आहे। इथे मी 1 चेन केली आणि प्रोजेक्ट आपला टर्न केला। टर्न केल्यानंतर या स्टिच मध्ये 1 चेन आहे, म्हणजे पुन्हा इथे नाही करायचं, कारण ते डबल होईल नाहीतर, बरोबर। मग पुढच्या स्टिच मध्ये पुढच्या चेन मध्ये आपल्याला स्टिच करायची आहे। आता रिकॅप थोडक्यात करूया। सिंगल क्रोशे कसा करायचा, हुक इन्सर्ट करायचं, डायरेक्टली स्टिच मध्ये हुक इन्सर्ट केलं, यार्न ओव्हर करून लूप वर घेतलं, यार्न ओव्हर करून हुक वर जे 2 लूप्स असतील त्या दोन्ही लूप्स मधून हुक बाहेर काढलं, ही झाली सिंगल क्रोशे, करेक्ट। आता इनक्रीज करायचं आहे, पॅटर्न मध्ये सांगितलेलं असेल SC इनक्रीज, सिंगल क्रोशे इनक्रीज, म्हणजे इथे एक जशी सिंगल क्रोशे करू त्याप्रमाणे एक करून घ्यायची, हुक इन्सर्ट केलं स्टिच मध्ये, यार्न ओव्हर करून पुल करून लूप वर घेतलं, हुक वर 2 लूप्स आहेत, यार्न ओव्हर करून दोन्ही लूप मधून हुक वर काढलं, ही झाली या स्टिच मधली पहिली स्टिच। आता इथेच जिथे आत्ता केलं तिथेच पुन्हा आणखीन एक करायचं, हुक इन्सर्ट केलं, यार्न पुल करून वर घेतली, यार्न ओव्हर करून दोन्ही लूप मधून हुक वर घेतलं। इथे 1 सिंगल क्रोशे केली तर इथे तुम्हाला 2 दिसतायत, बरोबर। वरून सुद्धा इथे दिसेल, ही पहिली आणि इथे ह्या 2 केल्या, ही झाली SC इनक्रीज, सिंगल क्रोशे इनक्रीज। पुन्हा एकदा इथे करते, नॉर्मली जशी 1 सिंगल क्रोशे करू त्याप्रमाणे 1 सिंगल क्रोशे आणि पुन्हा त्याच स्पॉटवर दुसरी, ओके। इथे पण 2 दिसतायत, इथेही 2 दिसतायत। आता बघूया हाफ डबल क्रोशे। थोडक्यात रिकॅप, हाफ डबल क्रोशे म्हणजे यार्न ओव्हर करून स्टिच मध्ये इन्सर्ट करायचं, यार्न ओव्हर करून लूप वर घ्यायचं, हुक वर 3 लूप्स असतील, बरोबर, यार्न ओव्हर करून 3ही लूप मधून आपलं हुक बाहेर घ्यायचं, ही झाली हाफ डबल क्रोशे। आता पुढच्या स्टिच मध्ये सांगितलं असेल HDC इनक्रीज, हाफ डबल क्रोशे इनक्रीज,
तर एक जसं करतो त्याप्रमाणे एक करायचीच. हुक इन्सर्ट करून यार्न ओव्हर करून लूप वर घेतलं, यार्न ओव्हर करून तीनही लूपमधून हुक बाहेर काढलं आणि त्याच स्पॉटवर पुन्हा हाफ डबल क्रोशे. इथे दिसतात, या स्टिचमध्ये 2 दिसत आहेत, इथे एकच केली आपण. काय केलं, यार्न ओव्हर करून स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे करू त्याप्रमाणे एक करायची आणि पुन्हा तिथेच दुसरी. असं. आता डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे कसे करायचे, यार्न ओव्हर करून स्टिचमध्ये इन्सर्ट, यार्न ओव्हर करून लूपवर, हुकवर आपल्याला 3 लूप्स दिसत आहेत, तर यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, पुन्हा यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर. हे झालं डबल क्रोशे. आणि डबल क्रोशे इन्क्रीज सांगितलं असेल तर यार्न ओव्हर स्टिचमध्ये इन्सर्ट करायचं हुक, पुल करायचं यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर. हे झालं या स्टिचमधली एक. आणि पुन्हा इथेच थोडी स्टिच अशी ॲडजस्ट केली, सरकवलीत तर तुम्हाला इथे स्पेस दिसणार आहे. बरोबर, यार्न ओव्हर आणि इथे जिथे आधी केलंय तिथे स्टिच करायची, म्हणजेच इन्क्रीज. असं हे झालं डबल क्रोशे इन्क्रीज. काय केलं, यार्न ओव्हर स्टिचमध्ये इन्सर्ट, यार्न पुल केली, यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर. ही झाली एक. आणि यार्न ओव्हर करून पुन्हा त्याच स्पॉटला डबल क्रोशे. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे 2 स्टिच आहेत, इथे 2 स्टिच आहेत, इथे एकच आहे. पुन्हा इथे 2 दिसत आहेत, इथेही 2 दिसत आहेत, इथे एक आहे, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत आणि इथे एक आहे. शेपमध्ये डिफरन्सेस झालेले दिसत आहेत. बरोबर. आता बघूया ट्रिबल क्रोशे. ट्रिबल क्रोशे म्हणजे 2दा यार्न ओव्हर करायचं आणि मग स्टिचच्या आतमध्ये हुक इन्सर्ट करायचं. यार्न ओव्हर करून लूप वर घ्यायचं. बरोबर, हुकवर आहेत आपले 4 लूप्स. यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर. ही झाली ट्रिबल क्रोशे. आता इन्क्रीज करायचं म्हणजे त्याच्या नंतरच्या स्टिचमध्ये आहे इन्क्रीज. मग एक जशी ट्रिबल क्रोशे करू त्याप्रमाणे एक 2दा यार्न ओव्हर करून हुक इन्सर्ट, पुल करून यार्न वर घेतली, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर. ही झाली इथली पहिली स्टिच. बरोबर, पहिली ट्रिबल क्रोशे. पुन्हा तिथेच करायचंय, 2दा यार्न ओव्हर केलं आणि त्याच स्पॉटला मी पुन्हा हुक इन्सर्ट केलं. यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर आणि 2 लूपमधून हुकवर. ही झाली ट्रिबल क्रोशे इन्क्रीज. पुन्हा एकदा 2दा यार्न ओव्हर स्टिचमध्ये इन्सर्ट करायचं. लास्टच्या ह्याच्यामध्ये करताना दोन्हीही लूप्स येत आहेत ना ह्याची खात्री करायची, कारण थोडंसं ट्रिकी वाटू शकतं. यार्न ओव्हर करून लूपवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून नेक्स्ट 2 लूपमधून हुकवर. ही झाली या स्टिचमधली पहिली ट्रिबल क्रोशे. आणि पुन्हा एकदा तिथेच 2दा यार्न ओव्हर केलं आणि आत्ता केलं पुन्हा तिथेच यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून 2 लूपमधून हुकवर, यार्न ओव्हर करून
2 लूपमधून हुक वर. शेप स्पेसिफिक आपण काही कुठला करत नाहीये. स्टिचेस इन्क्रीज कशा होत राहतात, थोडासा शेप वाढलेला आहे बरोबर. याप्रमाणे कुठले पॅटर्न्स असतात तिथे आपल्याला याचा यूज होणारच आहे. आजचा व्हिडिओ इतकाच. आणि जर मला प्रोजेक्ट ठेवून द्यायचा असेल किंवा संपला असेल तर काय, ॲज युजल एक चेन करून कट करायचं. ठीक आहे. आजचा व्हिडिओ SC, DC, HDC आणि TR इन्क्रीजेस हा होता. कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक क्रोशा ज्यांना लर्न करायचे असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.